नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आलोय आपण साहित्य संघ गिरगाव या ठिकाणी नाट्य मंदिरामध्ये ओमकार कुणबी जनसेवा मंडळ साकुर्डे जगदाडेवाडी या वाडीने आज भव्य दिव्य असा आता उठव सारेरान लिखित दिग्दर्शक सुनीलजी माळी सर यांचा आता उठव सारेरान या नाटकाचा आज प्रयोग या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर मित्रांनो, आजचा नाटक हा हाऊसफुल झालेला आहे आणि या ग्रामस्थांनी खूप अतूट मेहनत घेऊन या नाटकाचा आज या ठिकाणी प्रारंभ होणार आहे। तर या सगळ्या जगदाडेवाडीवरच्या सगळ्या ग्रामस्थांचे मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी ज्यांना तिकीट वाटून जे लोक प्रेक्षक लोक या ठिकाणी येणार आहेत त्या सुद्धा जगदाडेवाडीच्या वतीनं मी त्यांचे मनापासून स्वागत करतो। तर आपण आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे। नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महेश भानसे या युट्यूब चॅनलवर। धन्यवाद। तर या ठिकाणी माझा मित्र जीवलग आणि भावासारखा मनोज गणपत मथे यांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी आणि आता नववधू आमचे जावई अजून झाले नाही, होणार आहेत, पण त्यांना आता उठव सारेरान या नाटकामधलं थोडंफार दृश्य त्यांना दाखवणार आहोत आम्ही। तर त्यासाठी माझ्या शब्दाला मान ठेवून या ठिकाणी मनोज गणपत मते यांची सगळी फॅमिली आल्याबद्दल मी आता उठव सारेरान या नाटकाच्या वतीनं टीमच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद। तर आपल्या वडवली गावचे माझे मित्र आणि माझी मुलगी मोडकले रोशनी यांची पप्पा आणि मम्मी आले कार्यक्रम बघण्यासाठी खास आता उठव सारेरान। त्यांचे या टीमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि या कार्यक्रमाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार। खरंच या ठिकाणी राबवलं आहे त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांच्या मनापासून आभार। या ठिकाणी ग्रामस्थांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेऊन या कार्यक्रमाची रूपरेषा चांगल्या पद्धतीने साकारलेली आहे। तर मी ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित आपले कार्यक्रमाचे सचिव आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की या कार्यक्रमाच्या रूपरेषा कशा पद्धतीने आणि नमस्कार, मी उमेश जगदाळे ओमकार कुणबी जनसेवा मंडळाच्या सचिव या नात्याने दोन शब्द बोलू इच्छितो। आज आम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता सुनील माळी लिखित आता उठवू सारेरान, त्यासाठी अथक परिश्रम आणि मेहनत घेऊन आमच्या मंडळाच्या नियोजन कमिटीने ह्या आजचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि याच्यातून जो आम्हाला जी काही आर्थिक बाजू आमच्या समोर उभी राहणार आहे ती आमच्या ग्रामीण विकासासाठी लावणार आहोत आम्ही। आणि सुनील माळी लिखित हे नाटक जे आहे ते खूप प्रचलित झालेलं आहे। हा 14वा शो आहे आणि त्या निमित्ताने 14 तारीख आणि 14वा शो असा योग चांगल्या प्रकारे जुळून आलेला आहे आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून यशस्वी करूया त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथे संपतो। धन्यवाद। या ठिकाणी या साकुर्डे ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतलेली आहे तर त्या सर्व ग्रामस्थांना आमच्या आता उठव सारेरान या कमिटीकडून खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो पुढील। तर हे कार्यक्रम बघितल्यानंतर मला काय वाटलं, काय शिकायला मिळालं? नाटक बघायला गेलं तर खूप छान आहे, एकदम अप्रतिम आहे आणि जो नाटक आता सध्या नाटक इंडस्ट्री जशी कमी होत चालली परंतु तरुण पिढी त्याच्याकडे कशी वळेल आणि त्या नाटकातून मेन घेण्यासारखं हे आहे की गाव साईडला खेडेगाव साईडला चाललेलं राजकारण, परिवारातलं वेगवेगळे भांडणं, ते लोक कसे एकत्र येतील, मित्रांची संगत वगैरे या गोष्टी खूप दाखवल्या गेल्या त्यामध्ये। तरुण पिढींनी सुद्धा बघायला त्यांना एक आदर्श घेतील त्या नाटकातून असं काहीतरी त्या नाटकामध्ये आहे आणि खूप आहे माझ्या नाटकामध्ये घेण्यासारखं खूप आहे। बस एवढं सांगेन, छान नाटक आहे। धन्यवाद। बोला तुम्ही कसं सांगा? याच्यामध्ये मी हे बोलेन की तरुण पिढीने ह्याच्यामधून शिकण्यासारखं खूप काही आहे। जर तरुण पिढी एकजुटीने जर तरुण पिढी राहिली तर गावासाठी खूप सारी प्रगती करू शकते आणि आपल्या गावासाठी इम्प्रूव्हमेंट या जे काही आहे आता जे काही पुढे होईल ते सर्व काही तरुण पिढीच्या हातामध्ये आहे। बरोबर बरोबर। तर काही इलेक्शन्स आहे किंवा काही आहे तर सर्वांनी एकत्रितपणे जर पुढे गेले तर नक्कीच गावाचा विकास होईल हे मी आवर्जून सांगेन आणि सर्वांनी पुढे जे इन फ्युचर जे नाटकाचे शो लागतील त्याने आवर्जून बघावी हे मी इच्छुकपणे सांगू इच्छितो। घेण्यासारखं आहे, त्यातून घेण्यासारखं पण खूप सारं आहे। गावात जुन्या ज्या भांडणं बिंडणं चालली होती ते सर्व विसरून नवीन पिढीने कसं एकत्र यावं हे त्या नाटकातून घेण्यासारखं आहे। गावातले राजकारण हे
बाजूला ठेवून तरुण पिढीने एकत्र येऊन काहीतरी गावाच्या विकासासाठी चांगलं करावं हे नाटकातून घेण्यासारखं आहे. बस एवढं सांगतो. धन्यवाद. मधुकर पांढरे मी या मंडळाचा अध्यक्ष. कारण हे नाटक आम्ही पहिलं 10-12 वर्षापूर्वी बघितलं. हा आम्ही सेकंड मध्ये आम्हाला बघतोय आम्ही. अच्छा, या आता दुसऱ्यांदा नाटकामध्ये बघताय हा तुम्ही. दुसऱ्यांदा बघतोय आम्ही. कारण आमच्या गावच्या म्हणजे आमचं घरी देव आहे, देवस्थान जे अच्छा, त्या देवाच्या आमच्या मंडळाला जवळ 26 वर्ष आली आमच्या मंडळाला. तर ते गावाच्या विकासासाठी समजा आमच्या घरी देवाचं मंदिर आहे त्यासाठी आम्ही या नाटकामध्ये असं आहे की गावची भांडणं, राजकारण म्हणजे राजकारण मुंबईचं राजकारण गावचं हे कसं आहे त्या नाटकामध्ये दाखवलं. शिकणं खूप काही चांगलं आहे. बरोबर. जवळजवळ दीड महिन्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी फुल हे सपोर्ट करून सगळा म्हणजे कार्यक्रम तो हँडल केला. जवळजवळ 800-850 माणसं एकत्र करणे साधी गोष्ट नाही, नाही. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. मी ओमकार कुणबी जनसेवा मंडळाचा उपाध्यक्ष आहे. माझं नाव नरेश पांडुरंग जगदाळे आहे. आणि हे योगायोग म्हणजे आमचं नाटक दुसऱ्यांदा आम्ही ह्या शोची तिकीट संपवलेली आहे आणि दोन्ही वेळा आमचं फुल झालेलं आहे. परंतु पहिल्यांदा जेव्हा नाटक लावलं नव्हतं ते कारण 8 दिवस बाकी होते आणि लॉकडाऊन झालं लॉकडाऊन होतं. लागलं. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही तो नाटक तसाच राहिला होता आणि त्यानंतर आम्ही आता परत हे नाटक तेच नाटक पुन्हा आम्ही ठेवलेलं आहे. रंगमंचावर साजरं करताय. हो. आणि आम्हाला पण आता ओटू सारे रान हे सुनील माळी यांनी पण सहकार्य केलेलं आहे चांगल्या पद्धतीने. त्याच्यामुळे आणि आमच्या वाडीतील सदस्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून जवळजवळ मला वाटतं 1 महिनाभरातच हे सगळं फुल करून दिलं म्हणजे शो फुल केलेला आहे. धन्यवाद. मनापासून आभार. जगदाळे मुक्काम साठवत जगदाळेवाडी या मंडळाचा मी संस्थापक म्हणजे ज्यावेळी मंडळ आम्ही स्थापन केलं ते त्यातला मी एक शिलेदार म्हणून मी एक आहे. आणि माझे सहकारी कैलासवाडी प्रकाश जानू बांद्रे हे आज तगायतपर्यंत ह्या कार्यक्रमासाठी सुनील माली लिखित उठू सारे राहण ह्या मालकाच्यासाठी ते अटोकट त्यांनी प्रयत्न केला होता. पण ते आम्हाला आम्ही दुःखामध्ये झोपून गेले आणि त्यांच्यावर आम्ही उणी भरण्यासाठी माझे हे कार्यकर्ते नौजवान कार्यकर्ते आहेत. तर सुनील मालीचा जे उठू सारे राहण हे जे आहे तो आम्ही शक्यतो पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आणि माझ्या सर्व ग्रामस्थांना, माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या सर्व टीमला आणि याचप्रमाणे मी सर्वांना शुभेच्छा देतो की त्यांनी हे कार्य मंडळाचं कार्य प्रकाश जानू बांद्रे जे मी स्वतः हा जे हे आहे त्यांनी पुढे चालवावं नवतरुणांनी. त्याचप्रमाणे माझ्या ह्या नाटकामध्ये माझ्या वाडीतील रवींद्र जावले, रजनीकांत जगदाळे आणि राजेश जावले हे 2-3 कलाकार माझ्या ह्या नाटकामध्ये काम करत आहेत. त्यांचं मी सर्व अभिनंदन करतो की एवढ्या सुनील माळीच्या ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेऊन आमच्या मंडळाला एक चांगल्या वृत्तीपद्धतीने न्यायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हेच माझी अपेक्षा आहे की माझ्या नवतरुण मंडळांनी, माझे सहकारी, माझे जुने सहकारी, नवीन सहकारी, नवीन तरुणांनी हे कार्य मंडळाच्या गावाचं कार्य पुढे न्यावावं आणि एकोप्याने राहावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी महादेव रामचंद्र कळे. या ओमकारच्या ज्या वेळेला स्थापना झाली तेव्हापासून आम्ही 4-5 जण तर आता हयात आहेत. 2-3 समजा त्या सहकारी माझे सोडून गेलेले आहेत. आम्हाला ही जी आम्ही संघटन जे केलेलं आहे त्याची जी पूर्वरीती आहे ते अत्यंत चांगल्या रीतीने केलेली आहे. म्हणजे सर्वत्र एकत्र येऊन एकोप्याने येऊन संघटन कसं मंडळ चालवायचं ते त्यांना मार्गदर्शन देऊन एक आम्ही भैरी देवाचं मंदिर स्थापन केलेलं आहे. आता पहिलं दूर होतं मंदिर ते आता आपल्या जवळ आलंय, वाडीच्या जवळ आलंय की जेणेकरून सर्व भाविक जे असतात वाडीतील त्यांनी दर्शन घ्यावं आणि त्या मंदिराची पूजा अर्चा सगळं काम चालू आहे व्यवस्थित. बस एवढंच बोलतोय मी. असं बोलायचं
हॅलो हॅलो अशा प्रकारे या ठिकाणी सगळे हाऊसफुल शो झालेला तुम्ही बघायला मिळेल इकडे. तो कसा वाटला शो आजचा? नंबर भारी ना? हो आजचा शो कसा झाला? छान. काय वाटलं? अच्छा काय वा अरे गोटल कसा वाटला? एक नंबर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हाऊसफुल शो तुम्हाला पाहायला मिळते इकडे. तर अशा पद्धतीने बघू शकता. ते मध्यंतर झालेलं आहे आणि मध्यंतरची आता थोड्याच वेळात दादा जरा एक मिनिट. अरे आजचा कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम कसा झाला मामा? छान ना? मेरे को उसको टिप दे देगा था. किसको? मोठा नाना को. अच्छा नानाचं काम आवडलं ना? मस्त ना? ठीक आहे थँक्यू धन्यवाद. हाँ ठीक है मैं देता हूँ. आपका नाम दे दो लिख के मेरे को एक मिनिट. तर या ठिकाणी आमचे जावळेगावचे सुपुत्र वागरे शेठ आणि तुषार भानसे प्रेम भानसे माझा पुतण्या या ठिकाणी कार्यक्रमाला माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी नाटक बघण्यासाठी खास आवर्जून या ठिकाणी राहिलेले आहेत. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. योगेश साबळे साहेब, लाल बहादूर रावत साहेब, राजू गोपाळ साहेब, रामचंद्र सातोके साहेब, राजू गोपाळ साहेब, संजय पवार साहेब, विलास रवी साहेब या मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर येतात सन्मान चिन्ह गौरव करून दिले. उद्या लवकरात आम्हाला नेपाळवरून जनतेचे येते त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मारायच्या. आपल्याला तरी खूप सहकार्य केलेलं आहे. बाहेर पांडांनी जे आपल्याला सहकार्य केलंय निश्चितपणे त्यांचे आभार मानून एवढं कमीच आहे. मनपूर्वक आभार. धन्यवाद. चला पुढचा धन्यवाद गोपाळ साहेब. आता मी आमच्या मंडळाची जी 26 वर्षाचा जो कार्यकाळ होता त्याबद्दल मी जास्त फारसं बोलणार नाही, कारण आमची अनेक मंडळी ही व्यासपीठावरती आहे, काही मंडळी प्रेक्षक म्हणून बसलेले आहे. पण आमच्या मंडळाची 1999 साली जेव्हा स्थापना झाली त्या स्थापनेच्या कालावधीमध्ये अनेक काही वरिष्ठ नेतृत्वाला पुढे यावं लागलं आणि त्याचा अन्याय झालेला आताचं नाटक आपण बघतोच आहोत. तर असं डोळ्यामध्ये जे अन्य घालणारे अशी आमचं एक मंडळ अस्तित्वात आलं आणि त्या मंडळाचं नाव आहे ओमकार कुणबी जनसेवा मंडळ. आणि ती संस्था जी आहे आमची ही रजिस्टर्ड आहे. तर त्या निमित्ताने आम्ही काही सभासद जे आमचे आहेत ते आज आमच्यामध्ये आहेत, काही नाही आहे, म्हणजे बोलतात देवज्ञा झालेले आहे. आज आम्ही त्यांना आमच्या शिलेदार, आमच्या मंडळाचे शिलेदार या काय प्रकाश महादेव रामचंद्र खळे त्या कामकाज पाहिलं त्यांची नावं घेतो आहे. श्री दिलीप दावत बटावे, श्री नरेश पांडुरंग जगदाळे, श्री सुरेश बाबूजी पांढरे, श्री उमेश बिकू जगदाळे. खजिनदारसाठी ज्यांनी कार्यभाग सांभाळलाय अशा काही लोकांची नावं मी इथे घेतो सभासदांची. शंकर सदेव जगदाळे मरणोत्तर पुरस्कार शिलेदार म्हणून, महेंद्र महादेव जगदाळे, नथुराम जानू जगदाळे, श्री अनिल हरी जगदाळे मरणोत्तर पुरस्कार. त्यांचे जे कोण नातेवाईक उपस्थित असतील त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे, फार वेळ आपल्याकडे नाही आहे. खजिनदार प्रकाश रामचंद्र बटावे, खजिनदार लक्ष्मण गोपाळ जगदाळे, तसाच मंडळाचे उपाध्यक्ष काय यशवंत धोंडू मोरे यांचे देखील व्यासपीठावरती यांचे देखील नातेवाईक उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. कार्यकारिणी सदस्य श्री रघुनाथ कटावे, पांडुरंग जगदाळे, प्रमोद बांबेड, केशव नारायण जगदाळे, रमेश सहदेव जगदाळे त्यांचे देखील नातेवाईक बाळाराम धोंडू जगदाळे, शांताराम गणपत पांढरे, मधुकर पांडुरंग, रवींद्र पांडुरंग जवळे, बबन तांडू मोरे मरणोत्तर पुरस्कार यांच्या नातेवाईकांनी स्वीकारायचा आहे. तुकाराम विठू जगदाळे मरणोत्तर पुरस्कार, वसंत गोपाळ जगदाळे मरणोत्तर पुरस्कार. यांनी त्यांची ज्यांची नावं घेतली त्यांनी लगेच लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे, कारण आपल्याला लवकरात लवकर आपला पुढे जी नावं घेतील मान्यवरांची आणि मरणोत्तर जे पुरस्कार घोषित झाले त्यांच्या नात्यातील कोणीही असेल तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे लवकरात लवकर. या पुढे मध्ये सेंटरला इकडे
कोण शिल्लक आहे का? स्पेशल आलेले आहेत सभासद या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी. त्यांचा विशेष आभार मानतो आपण. व्यासपीठावर यायचे त्यांनी सुद्धा सावित्री भिकू दंडाळे आणि शांताराम व्यासपीठावर यायचे. प्रेक्षक पण हसूच देत नाटक सुरू कधी होईल. तुम्हाला कसा वाटला? अरे ना, हा एक नंबर. अरे अरे या कार्यक्रमी धन्यवाद. हे मान्यवर गावावरून आले त्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना धन्यवाद देऊया. मंडळाला धन्यवाद धन्यवाद. आणि सुनीलभाई साहेबांनी घरात राजकारणावरती अंजन घालणारा आज नाटक आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यामुळे बोलता पण निदान तुला तरी असं कॉमन विचार करणं शोधलं. जे चाललंय ते बदलावं, जे चाललंय ते बदलावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते बदलण्यासाठी कोणाकडे पाहावं? सांगा ना, कोणाकडे पाहावं? आणि या प्रश्नाचं उत्तर, अरे तू हेल्प विथ दॅट अकाउंटेबिलिटी. हे दम ना, तर पुढे ये. पावर मिळव, सत्ता हातामध्ये घे आणि या सगळ्या जगाला दूर करून दाखव. पुढल्या 6 महिन्यात ग्रामपंचायतीचं इलेक्शन होतं. ते लढून दाखव सर. आर यू जोकिंग? अरे ही रिस्क आहे, रिस्क. ओंकार कुणबी जनसेवा मंडळ यांचा सुद्धा मनापासून आभार. आज 14वा शो आणि तुमच्या साक्षीने हा शो उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा झाला. थँक्यू सो मच. तुम्ही आज सगळे आवर्जून वेळ काढून आलात. नाटक कसं वाटलं याच्या प्रतिक्रिया निश्चितपणे आम्हाला कळवा. व्हॉट्सअप फेसबुकवरती जिथे कुठे कमेंट असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांना नाटक आवडलंय त्यांनी ऑफकोर्स युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत व्हिडिओ किंवा व्हिडिओ बनवून पाठवा. आम्हाला त्याची स्फूर्ती मिळेल, ऊर्जा मिळेल आणि त्याच्यामध्ये अजून आम्हाला प्रेरणा मिळेल. कार्यकारिणीला विनंती करतो की आता होतो सारेंचा हा 14वा शो आयोजित करून या मंडळाने हाऊसफुल केल्याबद्दल आमच्या 23 तारखेला आठवण म्हणून आम्ही श्रद्धांजली आहोत. या कार्यकारिणीचे अभिनंदन. अहोरात्र या टीमने काम केलं. साहेब हेडसॉप रात्री 1:30 वाजेपर्यंत तिकिटांची आणि मातांची ऑर्डर देत होते. खरंच खूप कष्ट केला तिकीट वगैरे. पण तिथे काय असतं, आम्ही नाटकामध्ये मेसेज द्यायचा प्रयत्न केला पण कृती तिथे दाखवलं तर या टीमसाठी गौरव. 14 डिसेंबर. असंच पकडा, चालू ठेव. हॅलो हॅलो हॅलो. जय महाराष्ट्र. आम्ही जरी राजकीय पक्ष निघून नसलो तरी आजचा शो पाहिला आणि गावाची काय नाळ असते ना त्या ज्या मालिकांनी दाखवली. बरोबरच चलायची संकल्पना सुचली आहे. कुठून प्रेरणा घेतली काही माहिती नाही. हा सगळ्यांचा जनसमुदाय आहे. हा त्यांचा गोताळा निर्माण केला आणि हा ज्या गोताळ्यातून तुम्ही आज दाखवणार कोकण काय असतं. बरोबर बऱ्याच वर्षांनी मी नाटक बघितलं. आम्ही आहोत प्रेमी सगळे. पण काय वेळ काढत नाही आपण नाटक काय असतं ते आज खरोखर तुम्ही दाखवून दिला. हा नाटक नाही, ही खरोखर संस्कृती दाखवली त्यांनी. आणि आज खरोखर कोकणाला कशाची गरज आहे, या युवा पिढीची गरज आहे. सगळे आता ठरलेले आहेत. सगळे आम्ही 50 लाख वर्षाच्या वरती गेलेले आहेत. याच्या पुढे सगळी पिढी सांभाळणार आहे. पण पिढी आपण सगळी मुंबईला स्थापित केलेली आहे. हे परिवर्तन तुमच्या माध्यमातून घडतंय आणि मला वाटतं प्रत्येक गावाने याचं
एक अनुकरण करावं आणि प्रत्येक गावामध्ये शो व्हावा एवढी माझी नम्र विनंती खरोखर माझ्या धन्यवाद तुम्हाला. माझं गाव रत्नागिरीच आहे, मी पण अंदाजात आहे आणि मला खूप तुमच्याबद्दल आपण प्रेम तुमच्या तुम्हाला पण अप्रूप आहे आणि सुंदर तुमचं काम. खूप धन्यवाद. धन्यवाद. आमच्या टीमच्या वतीने 14वा शो हाऊसफुल केला. सतत 14 शो हाऊसफुल होत्या त्या आता उठून सारेरांचे प्रेक्षकांच्या मनोप्रवासाची आठवण म्हणून आमच्या टीमकडून या मंडळाला एक छोटंसं सन्मान चिन्ह त्यांच्या गावाच्या चावडीमध्ये किंवा मंदिरामध्ये राहील असं अध्यक्षांना विनंती करतो आणि सेक्रेटरी यांना की आमच्या वतीने स्वीकारा. मी मांडवकर सर यांना विनंती करतो की त्यांनी ते सन्मान चिन्ह त्यांना सुपूर्द करायचं आहे. जोरदार टाळ्या आजच्या आपल्या सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी सुद्धा, कारण तुमच्यामुळे हा क्षण आपण साजरा करू शकलो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू ओंकार जनसेवा मंडळ, तुम्ही आम्हाला इथे संधी दिलीत आणि आपण ती सिद्ध करू शकलो आणि पुढे वाटचालीसाठी मंडळाला हार्दिक शुभेच्छा. ग्रामपंचायतीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना व्हावं हीच प्रार्थना. थँक्यू. धन्यवाद. मंडळाला सांगू इच्छितो की आता होतो सारेरांचा यावेळेला जेव्हा कास्टिंग होत होतं तेव्हा आम्ही पहिला शो अरेंज करतो, बटाले सर सोबत होते. आपल्या वाडीतील आणि आपल्या गावातील या नाटकामध्ये 4 जण आहेत. रवींद्र जावळे साहेब, राजेश जावळे आणि रणजित सरकारे हे 3 जण वाडीतले त्या नाटकामध्ये आहेत आणि दापोलीची पहिल्या शो पासून अजूनपर्यंत आणि त्याचा जोरदार टाळ्या यांच्यासाठी सुरुवातीपासून या नाटकामध्ये आहेत. त्याच्यानंतर दापोलीची सलोनी सनस आणि विनीत राठकर म्हणजे 5 कलाकार या नाटकामध्ये दापोलीची, त्याच्यामुळे दापोलीची सत्ता या नाटकामध्ये आहे. हे आम्ही त्यावर भाव. धन्यवाद. धन्यवाद देतो सगळ्यांना. आणि जसं रसिक प्रेक्षक, आमचे नातेवाईक, सर्वजण जे आपल्या आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल खरंच मंडळाच्या वतीने आणि आमच्या सर्व आणि आता उपोसारे राज या टीमच्या वतीने सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.